नमस्कार. सर्वांचं मी रिनेसेन्स अकॅडमीमध्ये स्वागत करतो. आज आपण जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 10 नोव्हेंबर रोजी जो काही महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जी काही झाली होती, त्या परीक्षेमध्ये जो काही पेपर झाला होता, त्या पेपरमधला जो काही इंग्रजी विषयाचा प्रश्न आहेत, जे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचं आपण डिस्कशन करणार आहोत. तर जे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा झाली होती, त्यामध्ये प्रश्न क्रमांक 31 पासनं प्रश्न क्रमांक 60 पर्यंत इंग्रजी विषयाचे पेपर आहेत आणि माझ्याकडे हे वर्ग पहिली ते 5वी पर्यंत जो काही महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा आहे, शिक्षक पात्रता परीक्षा आहे, त्यामधला पेपर आहे. तर आपण आज इंग्रजी विषयाचे जे काही प्रश्न आहेत त्याच्या डिस्कशनला आपण सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम पहिला प्रश्न आहे, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड इन गिवन सेंटेन्स. आणि ज्याच्या सेंटेन्स आहे हुर्रा, वी हॅव वॉन द गेम, राईट. याच्यामध्ये अंडरलाईन केलेला आहे हुर्रा या शब्दाला आणि त्याचं जे पार्ट्स ऑफ स्पीच आहे ते आहे इंटरजेक्शन. सो क्वेश्चन नंबर 31 याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, दॅट इज इंटरजेक्शन. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 32, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट द अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. तर याच्यामध्ये जे हे शब्द आहे ESTEEDEMED, याच्यापासून शब्द जो तयार होतो तो शब्द तयार होतो इस्टीम्ड. ESTEEMED, इस्टीम्ड हा शब्द तयार होतो. त्याच्यामुळे डी या शब्दासाठी जो काही नंबर आहे तो आहे 6 आणि असा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे ज्याचा ऑप्शनमध्ये लास्टला 6 येईल. तर त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3, राईट. क्वेश्चन नंबर 32 ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 33, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. आता याच्यामध्ये एक सेंटेन्स आपल्याला दिलेला आहे, देर इज अ ब्लँक ऑफ लायन्स रोमिंग इन द मिडल ऑफ द फॉरेस्ट. तर याच्यामध्ये आपल्याला कलेक्टिव्ह नाऊन वापरायचं आहे. लायन्सचं जे कलेक्टिव्ह नाऊन आहे ते आहे प्राईड. सो क्वेश्चन नंबर 33चं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4, दॅट इज प्राईड. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 34, आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. हर्ष हॅज बीन अ सक्सेसफुल प्लेयर. तर याचा करेक्ट टेन्स जो आहे तो आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. सो क्वेश्चन नंबर 34चं करेक्ट ऑप्शन नंबर 2, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 35, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. आणि आपल्याला ब्लँकमध्ये इथे आर्टिकल्स वापरायचे आहेत. तर याच्यामध्ये जो पहिला आर्टिकल येईल तो येईल अ वर्ड टू द वाईज इज सफिशियंट. त्याच्यामुळे जिथे आपल्याला असा ऑप्शन सापडेल जिथे अ आणि द आहे ते ऑप्शन करेक्ट असेल आणि तो ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 35 ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 36, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. आणि इथे जे आहे इथे तुम्हाला प्रिपोजिशन्स वापरायचे आहेत. द रिच मॅन ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड बाय एअर. म्हणजे तुम्हाला ऑप्शन्स करेक्ट जिथे सापडतात ओव्हर आणि बाय हे करेक्ट ऑप्शन्स आहेत, हे करेक्ट प्रिपोजिशन आहे टू फिल इन द ब्लँक्स. सो क्वेश्चन नंबर 36चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 37, आयडेंटिफाय द मिसमॅच पेअर. याच्यामध्ये तुम्हाला मॅस्क्युलिन आणि फेमिनाईन हे 2 वर्ड्सच्या पेअर दिलेल्या आहेत. पहिल्यांदा तुम्हाला मॅस्क्युलिन दिलेले आहेत, नंतर फेमिनाईन दिलेले आहेत. लेपर्डेस, लायनेस, फॉक्स, विक्सन. आणि याच्यामध्ये करेक्ट आन्सर जे आहे, जे मिसमॅच आहे ते आहे चिकन, कॉक. तर हे कसं पाहिजे होतं, कॉक, चिकन असं पाहिजे होतं, त्याच्यामुळे हे मिसमॅच आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 38, चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर द गिवन सेंटेन्स. नो अदर आयलँड इन द वर्ल्ड इज ॲज लार्ज ॲज ऑस्ट्रेलिया. हे जे सेंटेन्स आहे हे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आहे. याचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला करायचं आहे. तर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये करत असताना
ऑस्ट्रेलिया इज लार्जर दॅन मोस्ट अदर आयलँड्स, यस लागलेलं पाहिजे आयलँड्सला इन द वर्ल्ड. त्याच्यामुळे 38चं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2. ऑस्ट्रेलिया इज लार्जर दॅन मोस्ट अदर आयलँड्स इन द वर्ल्ड. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 39, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फॉर द गिवन सेंटेन्स. खाली जो डायरेक्ट स्पीचमध्ये सेंटेन्स दिलेला आहे, ही सेज आय गो टू जिम एव्हरी मॉर्निंग, तर याचं इनडायरेक्ट स्पीच जे होणार आहे ते होणार आहे ही सेज दॅट ही गोज टू जिम एव्हरी मॉर्निंग. क्वेश्चन नंबर 39 अँड करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 4. ही सेज दॅट ही गोज टू जिम एव्हरी मॉर्निंग. देन क्वेश्चन नंबर 40, चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. खाली जो तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे त्याचं तुम्हाला सिम्पल सेंटेन्स फाइंड आउट करायचं आहे. इफ यू आर नॉट इंडियन्स यू कॅन नॉट बी ॲडमिटेड. याचं करेक्ट सिम्पल सेंटेन्स माझ्यामध्ये जो होणार आहे तो होणार आहे इंडियन्स अलोन मस्ट बी ॲडमिटेड. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 4. इंडियन्स अलोन मस्ट बी ॲडमिटेड. याच्यानंतर क्वेश्चन नंबर 41. क्वेश्चन नंबर 41 जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. राईट, वन वर्ड सबस्टिट्यूशनचा हा प्रश्न आहे. अँड ओल्ड अनमॅरिड वुमन याला काय म्हटलं जातं, याच्याशी रिलेटेड वन वर्ड तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर विडो हे अनमॅरिड वुमनसाठी नाही, तर अ वुमन हुज हजबंड इज डाईड त्याच्यासाठी तुम्हाला विडो वापरायचं असतं. आणि बॅचलरसाठी अनमॅरिडसाठी बॅचलर वापरू शकतो, पण ते जे आहे ते ओल्ड नसायला पाहिजे. पण ओल्ड अनमॅरिड वुमनसाठी जो प्रॉपर वर्ड आहे याच्यामध्ये तो आहे स्पिन्स्टर. राईट, स्पिन्स्टर इज ॲन वुमन, ओल्ड अनमॅरिड वुमन. राईट, याच्यासाठी आपण स्पिन्स्टर वापरतो. तो क्वेश्चन नंबर 41 याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे स्पिन्स्टर, ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 42, चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. म्हणजे तुम्हाला सिनोनिम्स इथे फाइंड आउट करायचं आहे. फ्रॅग्रन्स, फ्रॅग्रन्स म्हणजे वास, पण तो सुगंधित असतो. तर याच्यासाठी जो करेक्ट सिनोनिम्स आहेत ते आहे ॲरोमा, ऑप्शन नंबर 1. सो क्वेश्चन नंबर 42 करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 1, दॅट इज ॲरोमा. चूज द मिसस्पेल्ड वर्ड. आता तुम्हाला चुकीची स्पेलिंग जी आहे ती फाइंड आउट करायची आहे. डेफिशियंट, मॅग्निफिशियंट, इफिशियंट आणि इट्सियंट जे तिथे रेटिसेंट दिलेलं आहे. तर जे रॉंग मिसस्पेल्ड वर्ड आहे ते आहे रेटिसेंट. राईट, बाकीचे सगळे करेक्टली स्पेलिंग लिहिलेले आहे. क्वेश्चन नंबर 43 द राईट आन्सर इज ऑप्शन नंबर 4, रेटिसेंट. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 44, चूज द वर्ड अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. वल्नरेबल, वल्नरेबलचा अपोजिट वर्ड जो आहे सेक्युअर, सेन्सिटिव्ह, लाईट अँड वीक. याच्यापैकी सेक्युअर इज द अँटोनिम ऑफ वल्नरेबल. सो 44 क्वेश्चन नंबर द करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 1, सेक्युअर. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 45, चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स. खाली दिलेला जो काही सेंटेन्स आहे त्याचं तुम्हाला पॅसिव्ह वॉइस बनवायचं आहे. विमेन लाईक मेन फ्लॅटर्ड देम. राईट, याच्यामध्ये जे करेक्ट आन्सर्स तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ते करेक्ट आन्सर जे आहे ऑप्शन नंबर 3, विमेन लाईक टू बी फ्लॅटर्ड बाय मेन. क्वेश्चन नंबर 45 ऑप्शन नंबर 3, विमेन लाईक टू बी फ्लॅटर्ड बाय मेन. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 46, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. करेक्टली स्पेल्ड वर्ड तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. याच्यामध्ये ऑप्शन नंबर 2, ALLIENAT, alienate is the correct word, correctly spelled word. Question number 46, correct option is alienate, option number 2. त्याच्यानंतर 47, identify which part of the sentence has an error. आता तुम्हाला 4 पार्ट्स दिलेले आहेत सेंटेन्सचे. फॉर हेवन सेक्स, डू मी अ फेवर अँड डू नॉट आस्क मी वाय आय एम नॉट कमिंग. राईट, तर हे जे सेंटेन्स आहे
हे सेंटेन्स इनडायरेक्ट स्पीचमध्ये आहे आणि त्याच्यामुळे जे मला वाटतं पार्ट डी जो आहे याच्यामध्ये मिस्टेक आहे, याच्यामध्ये इरर आहे. इथे जे पाहिजे होतं ते पाहिजे होतं वाय आय एम नॉट कमिंग असं पाहिजे होतं. तर त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 47 याचा राईट आन्सर जो आहे तो ऑप्शन नंबर 4 पार्ट डी. क्वेश्चन नंबर 48, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज अपोजिट इन मिनिंग टू द वर्ड अंडरलाईन इन द गिवन सेंटेन्स. खाली जे दिलेलं तुम्हाला आहे त्याचं अपोजिट मिनिंगशी रिलेटेड कोणतं आहे? ही विल नेवर टर्न डाऊन युअर रिक्वेस्ट. राईट, अपोजिट मिनिंग वापरायचं आहे. आता टर्न डाऊन म्हणजे काय करणं? तर रिजेक्ट करणं. तर तुम्हाला त्याचा अपोजिट वापरायचा आहे. तर 48चा जो काही अपोजिट वर्ड असेल, अपोजिट मिनिंगचा जो काही वर्ड असेल तो असेल ऑप्शन नंबर 4 ॲक्सेप्ट. टर्न डाऊनचा अपोजिट मिनिंगचा वर्ड जो काही असेल तो असेल ॲक्सेप्ट. त्याच्यानंतर 49, रिअरेंज द जंबल पार्ट्स विच आर लेबल्ड PQRS टू फॉर्म अ कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्स. आता तुम्हाला कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे आहे PQRS याच्यापासून. तर याच्यामध्ये जो काही मिनिंगफुल सेंटेन्स बनेल तो असा बनेल, अ ड्रामा इज अ टाईप ऑफ स्टोरी ॲक्टेड आउट बिफोर अन ऑडियन्स ऑफन इन अ थिएटर. अशा प्रकारचं सेंटेन्स बनेल. त्याच्यामुळे जे करेक्ट ऑर्डर असेल PQRS या लेटरची ती असेल SRPQ. क्वेश्चन नंबर 49 याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3 SRPQ. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 50, चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन इन गिवन सेंटेन्स. जो काही दिलेला शब्द आहे ज्याला अंडरलाईन केलेला आहे त्याचा सिनोनिम तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. तर मॅग्नॅनिमली हा वर्ड अंडरलाईन केलेला आहे आणि याचा सिनोनिम जो वर्ड आहे तो आहे जनरोसिटी. क्वेश्चन नंबर 50 याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 जनरोसिटी. क्वेश्चन नंबर 51, सिलेक्ट द करेक्ट कॉर्डिनल नंबर फॉर द गिवन 10 मिलियन. तर 10 मिलियन हा जो दिलेला नंबर आहे तर तो आपल्याला कोणत्या ऑप्शनमध्ये सापडतो? तर तो अशा ऑप्शनमध्ये सापडतो ऑप्शन नंबर 1 जिथे 70 आहे 1वर ते 10 मिलियन आहेत. राईट, 1 crore मीन्स 10 मिलियन. ऑप्शन नंबर 1 51चा ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 52 ज्याच्यामध्ये तुम्हाला चूज द करेक्ट WH टाईप क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज द आन्सर. हे तुम्हाला अंडरलाईन पार्ट ॲज अन आन्सर भेटलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला WH टाईप क्वेश्चन तयार करायचा आहे आणि याचा करेक्ट आन्सर आहे व्हॉट इज द की टू सक्सेस ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 52 द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 2. 53, नेम द अंडरलाईन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. जो काही अंडरलाईन क्लॉज आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे, तो कोणता क्लॉज आहे तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. क्वेश्चन नंबर 53 याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3 ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस. राईट. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 44, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. ब्लँक फिल करण्यासाठी तुम्हाला करेक्ट अल्टरनेटिव्ह जे आहे ते फाइंड आउट करायचं आहे. तर द फर्स्ट सिम्पटम ऑफ COVID-19 इज कोल्ड. म्हणजे COVID-19चा जो काही पहिला साईन, फीचर आणि एव्हिडन्स म्हणण्यापेक्षा आपण ते COVID-19चं सिम्पटम काय आहे. तर क्वेश्चन नंबर 44 याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2 सिम्पटम. त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 55, आयडेंटिफाय द मूड ऑफ द अंडरलाईन मॉडल ऑक्झिलरी शोज इन द गिवन सेंटेन्स. खाली दिलेला जो काही सेंटेन्स आहे त्याच्यामधल्या सेंटेन्सचं तुम्हाला मॉडल ऑक्झिलरी फाइंड आउट करायची आहे. अश्विनी कॅन स्पीक सेव्हरल लँग्वेजेस. तर इथे जो मॉडल ऑक्झिलरी अंडरलाईन केलेली आहे ते आहे कॅन आणि कॅन इथे जे दर्शवतं ते दर्शवतं ॲबिलिटी. त्याच्यामुळे नंबर 55चं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3 ॲबिलिटी. याच्यानंतरचे जे काही 56 to 60पर्यंतचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपले पॅसेजवर बेस्ड आहे. तर
56 नंबरचा जो क्वेश्चन आहे, टू सेल वन सोल टू द डेव्हिल, याचा अर्थ काय होतो, तर गिविंग अप गुडनेस इन एक्सचेंज ऑफ इविल. राईट, ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर अकॉर्डिंग टू द पॅसेज फॉर क्वेश्चन नंबर 56. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 57. जॉन थॉट दॅट विमेन विकन मेन बिकॉज, याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4. ही वॉज कन्व्हिन्स्ड दॅट what the story of Samson and Delilah illustrate is correct. क्वेश्चन नंबर 57, याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 58, जो पण पॅसेजवर आधारित आहे. इट वॉज जॉन्स बिलीफ दॅट, याचा करेक्ट आन्सर आहे वन मस्ट लीड अँड ऑनेस्ट लाईफ. जॉन्सचं बिलीफ असं होतं की वन मस्ट लीड अँड ऑनेस्ट लाईफ. क्वेश्चन नंबर 58, याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4. वन मस्ट लीड अन ऑनेस्ट लाईफ. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 59. बाय नॉट डिझायरिंग अनदर मॅन्स वाईफ, जॉन शोड दॅट ही वॉज अ मॅन ऑफ प्रिन्सिपल. 59चं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2. ही वॉज अ मॅन ऑफ प्रिन्सिपल्स. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे या महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेचा, क्वेश्चन नंबर 60, जो इंग्लिशचा आपण क्वेश्चन पेपर डिस्कस करतो आहे. फ्रॉम दी अबाव पॅसेज वी अंडरस्टँड दॅट जॉन वॉज अ स्कॉलर ऑफ स्क्रिप्चर्स. तो स्क्रिप्चरचा स्कॉलर आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 60चा करेक्ट ऑप्शन जो आहे तो ऑप्शन नंबर 4, अ स्कॉलर ऑफ स्क्रिप्चर्स. अशा प्रकारे आपण जी महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा आहे त्याच्यामधील इंग्रजी विषयाचे 30ही क्वेश्चन डिस्कस केलेले आहे आणि जे टोटली करेक्ट आहेत. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा या आन्सर कीनुसार तुमचे क्वेश्चन्स जे आहेत ते करेक्ट होत असेल तर फारच चांगलं आहे. तर तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता आमच्या चॅनलला. तर तुमचं या आमच्या रिनेसेन्स अकॅडमीमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही आम्हाला कॉमेंट्स करून कळवू शकता. धन्यवाद.